नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. सगळीकडे आज ज्या बातम्या प्रामुख्याने दिसत आहेत, मग त्या टी व्हीवर असतील किंवा वर्तमानपत्रांमध्ये असतील, ती बातमी जी आहे ती गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हा राजीनामा जो आहे तो दिला आहे कुठं, तर फेसबुक, ट्विटर याच्यावर त्यांनी त्याची घोषणा केलेली आहे. सोशल मीडियाच्या द्वारे आनंदीबेन पटेल यांनी ही घोषणा केली आहे की मी हे पद सोडणार आहे. का सोडणार आहे? त्यांनी कारण सांगितलं आहे की 75 वर्ष ही खरं म्हणजे वयोमर्यादा आहे पक्षानं ठरवलेली. केंद्रीय मंत्र्यांच्याबद्दल ही वयोमर्यादा पाळली गेली आणि त्याच्या अनुषंगाने जे 75पेक्षा जास्त वयाचे मंत्री आहेत त्यांनी केंद्रातल्या राजीनामे पण दिले. आणि एकूणच अनेक जे 75पेक्षा ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा सगळ्या त्या राजकीय रिंगणाच्या बाहेर ठेवलेले आहेत नरेंद्र मोदींनी. त्यामुळे माझं नोव्हेंबरमध्ये माझं वय 75 होतं आहे किंवा माझा वाढदिवस आहे आणि त्यापूर्वीच मी राजीनामा देते आहे असं त्यांनी सांगितलं. हा आनंदीबेन पटेल असं म्हणाले असल्या तरी हे काही पटेल असं कारण नाही असं लोक म्हणत आहेत. एकूण सगळं आनंदी आनंद आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3-4 कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण जे आहे ते म्हणजे गुजरातमध्ये जो काही दलितांचा सगळा उद्रेक झालेला आहे, म्हणजे गोरक्षकांनी ज्या पद्धतीनं दलितांना मारहाण केली, केवळ काहीतरी मेलेली गाय पकडली आणि काही केलं म्हणून ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे, तर त्याच्यामुळे दलित कमालीची अस्वस्थ आहे. तो उद्रेक केवळ गुजरातमधला नाही आहे, तो देशव्यापी असा उद्रेक आहे. प्रत्यक्षामध्ये मेलेल्या गायीचं काय करायचं? गांधीजींपासून विनोबा भाव्यांपर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की मेलेली गायसुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे मेलेल्या गायीचे उपयोग काय, तर तुम्ही त्याचे काय चपला बनवू शकता, त्या कातडीचे आणखी बाकी काही गोष्टी बनवू शकता. त्यामुळे मेलेल्या गायीची कातडी सोलणं, त्याच्या वस्तू बनवणं हे अगदी परंपरागत आहे. ते नेहमी चालत आलं आहे. सगळ्याच गोभक्तांनी त्याला पाठिंबा दिला आहे. गुजरातमध्ये मात्र भयानक प्रकार घडला. तो पहिला मुद्दा आहे. दुसरा म्हणजे आनंदीबेन पटेल स्वतः पटेल आहेत, पण त्या पाटीदार पटेल समुदायाचं जे काही आंदोलन आहे ते हाताळण्यात त्यांना यश आलं नाही. आणि नेमका आता हार्दिक पटेल जो आहे तो तुरुंगातून बाहेर आलेला आहे. हा दुसरा मुद्दा सांगितला जातो आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे या सरकारवर आणि स्वतः आनंदीबेन पटेल यांच्यावर जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे, म्हणजे त्यांच्या मुलीला नको त्या सवलती त्या देत आहेत अशा प्रकारची टीका आहे. त्याचप्रकारे बाकीचं शंकरसिंह वाघेलांनी नुकताच आरोप केला की या सरकारनं खूप पैसे खाल्लेत. त्यामुळे तो मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा आणि तो अगदी अलीकडचा आरोप आहे शंकरसिंह वाघेलांचा. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे अमित शहा यांचा प्रचंड हस्तक्षेप वाढतोय. त्यामुळे स्वतः आनंदीबेन अस्वस्थ होत्या. अशी 4-5 कारणं सांगितली जात आहेत. पण खरंच गुजरातमधल्या या सगळ्या आनंदाचं कारण काय? 2017मध्ये निवडणूक आहेत गुजरातमध्ये. एकीकडे बिहारमध्ये काय घडलं, दिल्लीत काय घडलं आपल्याला माहिती आहे. पंजाबमध्ये काय घडू शकतं त्याच्या अनुषंगाने आत्ता ज्या बातम्या येत आहेत त्या काही फार भाजपचा उत्साह वाढवणारे आहेत असं वाटत नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काहीही घडू शकतं. अशावेळी जर गुजरात गेलं तर नरेंद्र मोदींच्या वलयाचं जे अधिष्ठान आहे तेच संपून जाईल. त्यामुळे गुजरात जिंकलं पाहिजे. आणि मग ही सगळी जर काही टीका असेल तर ती टीका टाळण्यासाठी म्हणजे स्मृती इराणी ज्या प्रकारे त्यांचं शिक्षण मंत्रीपद, मनुष्यबळ विकास मंत्रीपद गेलं, याचं कारण रोहित वेमुला, JNU, कन्हैया कुमार हे सगळं प्रकरण आणि मग एक नवीन चेहरा आणला की लोक जरा शांत होतात. तसं गुजरातमध्ये या सगळ्याला जबाबदार मानायचं आनंदीबेनना आणि मग त्यांना बाजूला करायचं अशी कदाचित ती सगळी भूमिका असेल. मग आता नवा नेता कोण? अमित शहांकीसुद्धा त्याच्यामध्ये चर्चा आहे की ते येऊ शकतात, जे 2017मध्ये गुजरातमध्ये भाजपला जिंकून देऊ शकतात असा नेता मुख्यमंत्री होईल वगैरे वगैरे. ही सगळी चर्चा सुरू आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे हिंदुत्ववादाचं राजकारण आहे त्या राजकारणाला अपयश येतं आहे का? कारण ज्या ठिकाणी हिंदुत्ववादी शक्तींचा या प्रकारे सगळं आक्रमक पद्धतीनं ती सगळं सुरू आहे तिथे अपयश येतं आहे. गुजरातमध्ये पण ते घडतं आहे. अशी सगळी चर्चा सुरू आहे. हे गुजरात मॉडेलचं अपयश आहे असंही म्हटलं जातं आहे. कारण काही असेल पण नरेंद्र मोदींनी सांगितलं की आनंदीबेन या पुढे सगळं चालवतील आणि प्रत्यक्षात आनंदीबेननाच हटवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे असंही बोललं जातं आहे. जर मुद्दा जन्मतारखेचा असेल तर मग नोव्हेंबरपर्यंत थांबायला काय हरकत होती? जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सोडायचं होतं. आत्ताच का सोडलं? त्यावर त्यांचं म्हणणं असं आहे आनंदीबेन यांचं की व्हायब्रंट गुजरात असेल किंवा पुढची निवडणूक असेल त्याची तयारी करायला वेळ मिळावा पुढच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून मी सोडते आहे. पण त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. या सगळ्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे.
आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. कांता नलावडे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या आहेत, त्या इथे माझ्यासोबत असणार आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. आणि कांता नलावडे वेगवेगळ्या राज्यांच्या प्रभारी होत्या, प्रमुख होत्या, त्यामुळे त्या गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी दौरे केलेले आहेत. तिथं नक्की काय चाललं आहे, काय घडतं आहे भाजपच्या वतीनं त्या नेमकेपणानं सांगू शकतील. रवी श्रीवास्तव आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आहेत, तेही इथे लवकरच येतील बेलापूर स्टुडिओमध्ये. आम आदमी पक्षाची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जो लढा आपनं सुरू केला होता त्याला हे यश आहे आणि गुजरातमध्ये आप पण निवडणूक लढवणार असं एकूण दिसतंय. सुशीबेन शहा या काँग्रेसच्या नेत्या आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा होत्या. सुशीबेन आपल्यासोबत असणार आहेत वरळ इथून. योगेश त्रिवेदी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, गुजरात समाचार या दैनिकाचे स्पेशल पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहेत ते. त्यामुळे गुजरात समाचारचे असल्यामुळे गुजरातमध्ये काय चालले राजकारण त्यासाठी योगेश त्रिवेदी आपल्यासोबत असणार आहेत. गुजरात माहिती असणारे एक गुजराती विश्लेषक म्हणून कांती गाला यांना मी मुद्दाम बोलावलेलं आहे, परळमधून ते आपल्यासोबत असणार आहेत कांती गाला. आणि प्रेक्षकांच्या वतीनं मोनिका नामे या प्रेक्षक असणार आहेत आपल्यासोबत, कारण नामवंतांसोबत एक प्रेक्षक आपण जाणीवपूर्वक घेत असतो. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली या सगळ्या निवेदनावर, त्यामुळे त्यांची सर्वोत्तम प्रतिक्रिया म्हणून आपण निवड केलेली आहे. प्रेक्षक आज आपल्यासोबत असणार आहेत मोनिका नामे. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे योगेश त्रिवेदींकडे. योगेश त्रिवेदी, मला एक सांगा की मुळामध्ये मी महाराष्ट्रामधून गुजरातकडे बघतो आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष गुजरातचा काही अभ्यास करता आहात, काही एक तुमचं निरीक्षण आहे. काय घडतं आहे? आनंदीबेन पटेलांना आत्ता या क्षणी जावं लागणं, काय चाललं आहे? असं आहे की 2014च्या मे महिन्यामध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेला भारताचे पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये आपला उत्तराधिकारी म्हणून आनंदीबेन पटेल यांना नेमलं. आनंदीबेन पटेल ह्या नरेंद्रभाईंच्या अतिशय विश्वासू सहकारी, अनेक म्हणजे त्या साहसी आणि धाडसी महिला म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी गुजरातमध्ये परिचित आहेत. तुम्हाला आठवत असेल की सरदार सरोवरमध्ये बुडणाऱ्या 2 मुलींना त्यांनी स्वतःहून उडी मारून वाचवलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्या चांगलं काम करणाऱ्या आणि नरेंद्र मोदींच्या विश्वासातल्या ह्या सहकारी म्हणून मोदींनी त्यांना आपलं उत्तराधिकारी नेमलं. परंतु ह्या गेल्या 2 वर्षामध्ये हार्दिक पटेल यांचं पाटीदार आंदोलन झालं, उन्हाची जी घटना झाली आणि त्या सगळ्या घटना म्हणजे पहिला फटका मी असं म्हणेन. कारण तुम्हाला आठवतं की 2002ला ज्यावेळेला नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले त्यावेळेला ते वेगळ्या वातावरणात आले होते. आणि त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला हिंदुत्ववादी हा चेहरा पुसून मग विकास पुरुष म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर ज्यावेळेला आनंदीबेन आल्या, मधल्या काळामध्ये 12 वर्ष कुठलीही आंदोलनं वगैरे काही झाली नाहीत. परंतु ज्यावेळेला आनंदीबेन पटेल यांच्या कार्यकाळामध्ये हार्दिक पटेल यांचं पाटीदार समाजाचं आंदोलन झालं. आणि पाटीदार म्हणजे तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रातलं जे मराठा समाजाचं जे आरक्षणाचं जे मागणी आहे तीच परिस्थिती गुजरातमधल्या पाटीदार समाजाच्या संदर्भामध्ये आहे. कारण जसा इथला मराठा समाज जो सधन आहे तसाच पाटीदार समाज हा तिथे आहे. परंतु पाटीदारांचं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन हाताळण्यामध्ये आनंदीबेन अपयशी ठरल्या असा त्यांच्यावरती आरोप केला गेला. आणि त्याच्यानंतर आताची उन्हाची घटना आणि मध्ये जे आपण जे बोलला सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये की भ्रष्टाचाराच्या संदर्भातले त्यांच्या निकटवर्तीयांवरती जे आरोप, मुळामध्ये नरेंद्र मोदींनी आज आपण पाहतो तर नरेंद्र मोदी हे एकटे मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी स्वतः जशोदाबेनना सुद्धा जवळ ठेवलेलं नाही किंवा आईला सुद्धा मध्यंतरी एक पाहुण्यासारख्या त्या येऊन गेल्या. त्यांनी कुठल्याही निकटवर्तीयांना कुटुंबियांना आपल्या जवळ ठेवलं नाही. परंतु त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आपण भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातलं असू दे किंवा बाकीच्या राज्यांमध्ये असू दे आपल्याला. बरोबर. एकूण ही सगळी जे काही ज्या पद्धतीची मांडणी आत्ता होते आहे की ही सगळी अवस्था असताना सुद्धा त्यांच्याबद्दलचं एकूण मत जे काय आहे ते सांगितले. बरोबर. योगेश त्रिवेदी, तुमचे सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. कांताजी, मला एक सांगा की हे सगळं आहे असं असताना सुद्धा आनंदीबेन पटेलांना जावं लागलं, म्हणजे पटेलांचं आंदोलन हाताळण्यामध्ये जे काही अपयश आलंय त्या त्यांची एकट्याची चूक नाहीये, तरी सुद्धा त्यांना जावं लागतं आहे. तुम्ही काय कसं बघताय, काय म्हणताय?
तुम्ही मुळात जे या ठिकाणी बोलताय ना की आनंदी पटेलांना जावं लागलं कारण पाटीदार समाजाचं जे आंदोलन त्या ठिकाणी चाललंय की ते त्यांना त्याच्यावर हे करता आलं नाही. खरं म्हणजे मुळातच असं नाहीये. 2 महिन्यापूर्वी इलाहाबादला आमची राष्ट्रीय कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची झालेली होती. बरोबर. आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वेळेला आनंदीबेननी प्रदेश अध्यक्ष आणि पंतप्रधानांकडे हा विषय त्यांनी की नाही मला आता म्हणजे याच्यातून मुक्त व्हायचं आहे. कारण आपण जर नियम बनवलेला आहे की 75च्या नंतर म्हणजे अशा प्रकारे मंत्रिपदावर किंवा याच्यावर राहायचं नसेल, युवकांना संधी द्यायची असेल तर तुम्ही मला लवकरात लवकर मोकळं करा. कारण त्यांचं वय आता नोव्हेंबरमध्ये 75 वर्षाचं पूर्ण होणार आहे. आणि ही मागणी 2 महिन्यापूर्वी इलाहाबादला त्यांनी केलेली होती. आणि तरीसुद्धा 2 महिन्यामध्ये काही निर्णय झाला नाही. आणि त्यांना असं वाटत होतं की आता वायब्रंट गुजरात म्हणजे याच्यासाठी आणि 2017च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आणि अचानक काही वेळेला 2-3 महिन्यात जर का मुख्यमंत्री बदलला तर त्यांना तो तेवढा वेळ मिळणार नाही. आणि खरं या सगळ्या म्हणजे कारणांमुळे म्हणजे त्यांनी काल आनंदीबेननी फेसबुकवर जे सांगितलं की नाही मला आता ह्याच्यातून मुक्त करा आणि त्यांनी तो जर राजीनामा पाठवला. खरं याला तुम्ही या सगळ्या गोष्टीं कारण तुम्ही जोडता आहात पण मूळ असं झालेलंच नाहीये. त्यांना जावं लागलं नाही. आत्ता योगेंद्रजींनी सांगितलं की त्यांचं कर्तृत्व काय होतं आणि त्यांचं व्यवस्थापन कौशल्य मुळातच त्या इतक्या विश्वासू होत्या आणि धैर्यवान त्या होत्या. त्यामुळे या सगळ्यांना करून त्यांना अपयश आलं वगैरे हे चुकीचं. कांता नलावडे तुमचा मुद्दा अगदी बरोबर असला तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं सगळ्यांची विश्लेषणं हीच आहेत की जावं लागलेलं आहे. त्यामुळे जरी तुम्ही काही म्हटलं एक लक्षात घ्या 16 मेला जी बैठक झाली ज्या बैठकीचा तुम्ही उल्लेख करता आहात त्या बैठकीपासून ही चर्चा सुरू झाली की काहीतरी घडणार आहे. आणि हे जर घडणार असेल तर त्याची कारणं काय असतील. मुळामध्ये आनंदीबेन पटेलांना जावं लागलं अशा प्रकारचं विश्लेषण सुरू आहे. बरोबर आहे. भाजपनं ते नाकारलंच पाहिजे. नाही आवटीजी मला या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे सोशल म्हणजे जो मीडिया आहे याच्यातून किंवा तुम्ही असं सांगता की असं विश्लेषण सगळेजण करतात की त्यांना जावं लागलं. पण हे सगळे जर करत असेल तर हे चुकीचं विश्लेषण आहे ना. कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मला आता याच्यातून मुक्त करा. कारण एक विचार करा की एक तर महिला 75 वर्ष आता पूर्ण करतायत. त्या गेली 30 वर्ष त्या सातत्याने काम करतायत. तब्येतही बरी नसते. त्यांना जर वाटलं म्हणून त्यांनी त्या कार्यकारिणीची संधी घेऊन त्या ठिकाणी हा विषय मांडला की मला आता मुक्त करा. आणि 2 महिने झाले अजून त्याच्यावर निर्णय नाही झाला म्हणून त्यांनी काल परत तो विषय काढला. कांता नलावडे ते खरं नाही. तुमचं खरं आहे. ठीक आहे तुमचं खरं आहे. तुमचं खरं आहे. ऐका तुमचं खरं आहे. मुद्दा लक्षात घ्या. कांता नलावडे त्यांचं वय आता 75 झालं असेल तर ज्या वर्षी जेव्हा त्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाही त्यांचं वय काही कमी नव्हतं. नाही नसेल पण त्यामुळे क्षणार्धात आपलं वय वाढलंय. क्षणार्धात वय वाढलेलं नाही. 75च्या नंतर जर काही प्रथा रूढ झालेली आहे की 75 नंतर मंत्रिपद किंवा याच्यावर राहायचं नाही ही जर प्रथा रूढ झालेली आहे तेव्हा त्यांनी जर असा विचार केला असेल तर इतरांना जो न्याय मलाही तो न्याय असला पाहिजे आणि मी स्वतःहून खरं म्हणजे याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि हे चांगला विचार आहे ना. उदात्त विचार आहे. ही जी आमची प्रथा आहे त्याच्या परंपरेनुसार की आता नवीनांना संधी द्या. योगेश त्रिवेदी योगेश त्रिवेदी मी तुमच्याकडे येतोय. योगेश त्रिवेदी मी तुमच्याकडे येतोय. कांता नलावडेंनी तुमचा मुद्दा खोडून काढलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना अजिबात कोणीही सोडायला सांगितलेलं नाही. त्यांना हटवलेलं नाहीये. त्या स्वतःहून जात आहेत. कारण एकमेव आहे वय वर्षे 75 अवघे पाऊनशे वयमान. योगेश त्रिवेदी मला सांगा की खरंच हेच एकमेव कारण आहे असं वाटतं का तुम्हाला. नाही तसं नाहीये. त्यांना एकमेव ते कारण नाहीये. आता जे निरनिराळे आरोप त्यांच्यावर झाले त्यांच्यावरती म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गेल्या वर्षभरापूर्वीपासूनचे हार्दिक पटेलचं अनामतचं आंदोलन तिथलं पाटीदार समाजाचं आंदोलन आणि ते आंदोलन हाताळताना कशा पद्धतीनं ते हाताळलं गेलं हे सगळ्या महाराष्ट्राने नाही संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आता गंमत अशी आहे याच्यामध्ये कांताताईंना मी सांगू इच्छितो की काँग्रेसमध्ये कामराज योजना आणली होती आणि 60 वर्षाच्या नंतरचे जेवढे आहेत ते राजकारणी सगळे बाजूला व्हायचं त्यावेळेला मोरारजींना सुद्धा जावं लागलं होतं.
आणि हाच जो विचार आहे हा भारतीय जनता पक्षामध्ये 60 वर्षाच्या नंतरच्या लोकांनी दूर व्हावं हा विचार नरेंद्र मोदींच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मांडला गेला होता 60 नाही, आणि त्याप्रमाणे लालकृष्ण अडवाणींपासून मुरली मनोहर जोशींपासून अनेक जे भारतीय जनता पक्षाचे जे दिग्गज आहेत त्या लोकांना बाजूला ठेवण्याचं काम चाललेलं होतं. नव्या पिढीला त्यांना संधी देण्याचं जे मोदींचं तुमच्याच पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की नव्या पिढीच्या हातामध्ये द्यावं आणि विकासाचा रथ पुढे न्यावा आणि त्या दृष्टिकोनातून आनंदीबेननी नरेंद्र मोदींचं ऐकलेलं आहे. कसं असतं की कुठल्याही आस्थापनेमध्ये माणसाला राजीनामा द्यायला सांगितलं जातं, त्याला काढून टाकलं तर त्याचं करिअर बर्बाद होतं आणि ज्या वेळेला राजीनामा द्यायला दिल्यानंतर तो पुढची दुसरी जी पायरी आहे तो ती गाठू शकतो. म्हणजे उद्या जरी आनंदीबेन पटेल, तर मी असं ऐकलंय की आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरनं जरी दूर झाल्या तरी त्या पीएम ऑफिसमध्ये तिथे जातील किंवा नंतर कुठल्या तरी राजभवनावर जातील, कुठलं राज्यपाल म्हणून जातील. या दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दलचं हे चाललेलं आहे आणि हा त्यांनी स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली. योगेश त्रिवेदी तुमचे मुद्दे सगळे पोहोचलेले आहेत. योगेश त्रिवेदी तुमचे मुद्दे पोहोचले. नाही योगेशजी, तुमचा एक मुद्दा तुम्ही जे सांगितलं की काँग्रेसचं जे उदाहरण दिलं की 60च्या नंतर, आमच्याकडे 60च्या नंतर नाही. तुम्ही जर आता पाहिलं तरी अनेक मंत्री आमच्याकडे 75 वर्षाच्या वयाचं की त्याच्यानंतर आता की आपण कुठल्याही मंत्रिपदावर किंवा मोठ्या पदावर राहू नये, म्हणजे हे आमच्याकडे रूढ प्रथा त्यांनी आता केल्यामुळे. आणि त्यांनी 2 महिन्यापूर्वीच त्या मीटिंगमध्येच राजीनामा त्या देत होत्या. आनंदीबेन पटेल त्या नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्येच त्यांची तयारी होती राजीनामा देण्याची, परंतु त्यांना थांबायला सांगितलं. आणि परंतु त्यांना आता ते त्यांना नाही राहायचं नव्हतं की नाही मला आता बस झालं. आणि तुम्ही जे म्हणता पीएमओ ऑफिसमध्ये जातील, तुमचे हे सगळे कयास येतो. आता ठीक आहे की त्या जरी वय झालं तरी मानसिकता आहे, त्या काम म्हणजे अजूनही करू शकतात, परंतु या पदावर राहायचं नाही. राज्यपाल म्हणजे ते निर्णय घेतील ना, आमचं संसदीय बोर्ड जे आहे आमचे त्यांना राज्यपाल करायचं की आणखी काय करायचं तो निर्णय वेगळा आहे. तो निर्णय वेगळा आहे. कांता नलावडे एक मान्य कराल का? समजा आपण क्षणभर मान्य केलं तुम्ही जे म्हणतात की आनंदीबेन या प्रकारे गेल्या नाहीत, वय वर्ष 75 मुळे गेलेले आहेत, पण गुजरातमध्ये भाजप अडचणीत आहे हे मान्य कराल का? नाही, भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये बिलकुल अडचणीत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला मोठा पराभव झाला तुमचा. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस भुईसपाट झाली असं याला काय अर्थ नाही. पण याचा अर्थ काँग्रेसची अवस्था वाईटच आहे. आमची परिस्थिती वाईट आहे प्रचार तुम्ही मीडियाच्या माध्यमातून करू नका. गुजरातमध्ये आमची परिस्थिती अजिबात वाईट नाहीये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. आनंदीबेननी सुद्धा काम चांगलं केले, त्यांचे सहकारी सुद्धा चांगलं काम करतायत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर का स्वप्न बघत असाल तर ते पूर्ण होणार नाही. भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये वाईट परिस्थिती कांता नलावडे दलितांचा उद्रेक झालाय, तो शमवण्यामध्ये अपयश आलं. जे घडलं तो अक्षरशः मूर्खपणा होता गोरक्षकांचा, हे आपल्याला मान्य आहे. गोरक्ष ऐका तुम्ही या गोष्टी नाकारू शकत नाही. गोरक्षकांनी जे केलं, ज्या प्रकारे दलितांवर अत्याचार केले, तो भयानक प्रकार आहे. त्यामुळे दलितांमध्ये तीव्र नाराजी आहे, मान्य आहे का? नाही, जे घडलं हे अत्यंत वाईटच घृणास्पदच बरोबर. याचा अर्थ म्हणजे दलितांमध्ये असंतोष आहे लगेचच असा होतो असं नाही. गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याला शिक्षा करणार आहोत, हे आम्ही नाकारत नाही. बरोबर. दुसरा मुद्दा, तुम्ही शिक्षा ज्यांना करायची त्यांना केली नाही आणि हार्दिक पटेलला शिक्षा केली, तो तुरुंगात गेला. हार्दिक पटेलची गोष्ट वेगळी आहे. मुद्दा चाललेला आहे, त्या जे गुन्हेगार शिक्षा होणार आहे. मी तुम्हाला म्हणतोय मुद्दा क्रमांक 1, आता मुद्दा क्रमांक 2. त्यामुळे हा वेगळाच मुद्दा आहे. पटेलांचं आंदोलन हाताळण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं आणि त्याच्यामुळे त्याचा फटका बसू शकतो असं भय व्यक्त होत आहे. पटेलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय सांगाल? नाही, पटेलांच्या आंदोलनाला सामना करण्यामध्ये आम्हाला अपयश आलं असं मला अजिबात वाटत नाही. आनंदीबेननी त्याला सुद्धा धैर्याने खरं म्हणजे सामना म्हणजे ठीक आहे तुमची सगळी भूमिका पोहोचली. पाटीदार समाजाचं जे त्या ठिकाणी आंदोलन केलं गेलं त्यामध्ये पण एक राजकारण होतं. ज्या ठिकाणी चांगलं काम चाललंय त्या ठिकाणी आता मोदीजी पंतप्रधान आहेत, मग त्यांचं राज्य कसं खिळखिळ करायचं असा सुद्धा तो एक प्रकार होता. परंतु त्याला धैर्याने तोंड आनंदीबेननी दिलेलं आहे हे या ठिकाणी मला सांगायचं.
सुशीबेन आता आपल्यासोबत आहेत. सुशीबेन शहा आपल्यासोबत आहेत, काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि मुख्य म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. सुशीबेन, तुम्हाला असं वाटतं का आत्ता कांता नलावडे ज्या प्रकारची भूमिका मांडतायत की आनंदीबेन या अतिशय धैर्यानं सामोऱ्या गेल्या, त्यांच्याबद्दल तिथे खूप चांगलं मत आहे, केवळ वयामुळे त्या आता निवृत्त होत आहेत, प्रत्यक्षामध्ये गुजरातमध्ये भाजपची अवस्था भक्कम आहे, कणखर आहे भाजप, अशी भूमिका कांताजी मांडतायत. सुशीबेन, काय म्हणणं आहे? क्षमा करा, एकतर मला हे खड्ड्यामुळे यायला 2 तास लागले. फोर्ट मधून 5 किलोमीटर इथे यायला, मला क्षमा करा, पण कुठेतरी पॉटहोलची मोठी समस्या आहे, ते पण ते मान्य करत नाही, ते जाऊ द्या. तुम्ही मला एकच सांगा, कांताताई माझे चांगले मित्र आहेत ते, की मोदी साहेब नेहमी ट्विट करतात, सगळ्यां मन की बात, सगळ्यांची बात बोलतात. हे जे प्रकरण घडला दलितांचा उन्हामध्ये, भयंकर तशा पश्चाताप सगळ्यां मनामध्ये आहे. तुमचे मोदी सगळ्यांचे प्राईम मिनिस्टर काय बोलले का? इज इट नॉट द ड्युटी ऑफ द प्राईम मिनिस्टर की त्यांनी निषेध करावा? सगळ्यांसाठी ते बोलतात, ऑलिम्पिकसाठी, आपले तुम्ही जर टॅक्स नाही भरला, डिक्लेअर नाही करा तर सप्टेंबर नंतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. तो का बरं असं म्हणत नाही की दलित बरोबर अत्याचार करेल त्यांना जेलमध्ये टाकू? मुख्य आहात तुम्ही देशाचे, पार्टीचे, काय मेसेज जाणार? ही इज अ सायलेंट स्पेक्टेटर. म्हणजे कुठेतरी ते हे सगळे गौरक्षकाला प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही चालू ठेवा तुमचा कार्यक्रम. मी तुम्हाला सांगते ना कांताताई, एवढा मोठा संताप आहे आमचा मलबार हिलमध्ये. 211 करून एक मोठा वॉर्ड आहे, तिथे सगळे SC STs राहतात, सगळे उन्हाला गेले आहेत. मला सांगून गेले, सुशीबेन रविवार आमचा कार्यक्रम आहे, पण आम्ही तिथे निषेध दाखवायसाठी उन्हात चाललेलो आहोत. आणि हे पालिका आणि परिषद आणि जे ग्रामपंचायतचं इलेक्शन झाले, अहो भाजपा कुठे आहे? साफ झाला भाजपा. आणि साहेब एक मान्य करा की हे आनंदीबेन गेले आहेत अमित शहामुळे की दलितांमुळे, पटेल आंदोलनमुळे की अमित शहामुळे? शेवटी इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आनंदीबेन एकटे निर्णय घेत नाही, अमित शहाचा त्याच्या तिथे वर्चस्व आहे. तर का बरं आनंदीबेनला तुम्ही काढलं? हु टुक द डिसिजन ऑफ अरेस्टिंग हार्दिक पटेल? हे सगळे मुद्दे ऐका, कॅबिनेट नोट बघा की, सुशीबेन, पण हे सगळे ते मुद्दे कोणी बोलत नाही. सुशीबेन, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कांता नलावडे, एक मला सांगा, मुळामध्ये जे घडलं ते घृणास्पद आहे असा उल्लेख तुम्ही केलात, कोणीही म्हणेल, त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायची की नाही? एकीकडे यांनी सांगितलं की सगळे लोक उन्हाकडे चाललेले आहेत, उन्हामध्ये हे घडतंय, तुम्ही लोक सावलीत आहात, त्यामुळे तुम्हाला उन्हाची झळ पोचत नाही म्हणून हे चाललंय का? कांता नलावडे, हे जे घडतं आहे त्याच्या अनुषंगानं गुजरातचा विचार केला पाहिजे, केवळ पक्षीय राजकारणाच्या पलीकडे, असं काही वाटतं का? अगदी वाटतं. आणि खरं म्हणजे हा सोशल रिफॉर्म आहे, याचा राजकारणाशी खरं म्हणजे संबंध जोडू नये, नंबर 1. नंबर 2, त्यांना सुशीबेन काढून टाकलेलं नाही, हे मी आधी क्लिअर करते. सुशीबेन, हे तुम्ही तुमची वाक्य अशा प्रकारे थोपवू नका. त्यांना काढून टाकलेलं नाही. त्या 2 महिन्यापूर्वीच राजीनामा द्यायला तयार होत्या आणि त्यांनी स्वतःहून फेसबुकवर हे सांगितलेले. आणि या ठिकाणी म्हणजे जे उन्हामध्ये जे घडलं त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगते, आम्हाला सुद्धा ते भयंकर वाटलेलं आहे. आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, या मताची भारतीय जनता पार्टीच नाही तर मोदीजी सुद्धा आहेत. आणि तुम्ही जे सांगतायत की ते म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर बोलतात, या विषयावर का बोलत नाहीत? म्हणजे तुम्हाला त्यांचं बोलणं कुठेतरी डासतंय का? की पहिल्या प्रथम असा कोणी पंतप्रधान मन की बातच्या माध्यमातून बारीक सारीक गोष्टींवर म्हणजे लक्ष देत आहेत. आता दलितांच्या ह्याच्यावर म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि वेळ आली की ते बोलतीलच. त्यांनी तर उलट आदेश दिलेले आहेत की जे कोण गुन्हेगार आहेत त्यांना पकडून कडक शिक्षा करा. आणि असं कोणी सांगितलं की ते जे गोरक्षकांच्या म्हणजे पाठीला ते सपोर्ट करतायत? या तुमचे सगळे कल्पनाचे खेळ आहेत. तुम्ही अशा पद्धतीने समाजावर हे बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की मोदीजी त्यांना सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत. आणि ते फार भयंकरच घडलेले, उन्हामध्ये जे घडलं ते योग्यच नाही. पण याचा अर्थ म्हणजे त्याचा परिणाम होऊन आनंदीबेनना जावं लागलं असं अजिबात नाही. 2 महिन्यापूर्वी तर ही घटना घडलेली नव्हती. 2 महिन्यापूर्वीच ज्या मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार झाल्या होत्या त्यांना दिला नाही. आणि आता जर का त्यांनी व्यक्त केलं की नाही आता बस झालं, म्हणजे तुम्ही कोणाला तरी नियुक्त करा, आता 17ला निवडणूक आहेत आणि व्हायब्रंट गुजरातचा सुद्धा आपल्याला हे राबवायचं आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीने मला वाटतंय की खरं म्हणजे ह्या सोशल रिफॉर्मला तुम्ही राजकारणाशी जोडू नये. म्हणून मी आता मुद्दाम असं करतो की राजकारणाच्या पलीकडे मला एकच सांगायचं आहे. सुशीबेन, एक सेकंद.
कांती गाला आपल्यासोबत आहेत आणि कांती Yes. गाला हे All right. राजकारणाच्या पलीकडे काही विचार करू शकतील, मांडू शकतील, म्हणून मी त्यांना बोलवलेलं आहे. कांती गाला, जे घडतंय गुजरातमध्ये ते भयानक आहे असं वाटतं का? हा, जे घडलंय ते फारच भयानक आहे आणि व्हायला नको होतं. आणि पाटीदार आंदोलनापेक्षाही दलितांचं जे झालं नवनाचं प्रकरण ते आनंदीबेनला खरंच भारी पडलंय. बोला बोला. नाही, पाटीदार आंदोलन नंतर पण सुरतमध्ये एक बाय इलेक्शन झाली जिथे पटेलांचं जास्त वर्चस्व होतं, तरी ती सीट भारतीय जनता पार्टी तिथे जिंकली. पाटीदारमुळे काय झालं म्हणजे माझं म्हणण्याप्रमाणे ते खाम थिअरी जी होती ना, म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुसलमान, ते बाकीचे पटेल शिवायची जी लोक होती ना ते बीजेपीच्या पाठीशी उभी राहिलेली, आणि सुरतचा रिझल्ट म्हणजे ते दिसलेलं आहे. परंतु दलितावरचं जे आंदोलन झालं ना त्याची जड आनंदीबेनला पण पोचलेली आहे आणि त्याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पडणार, त्या भीतीने तातडीने त्याला बदलायला लागलेला आहे. 75 वय आहे, एक नियम आहे, पण त्याचा फायदा घेऊन त्याला 3 महिने आधीच जायला सांगितलं आहे, याच्यात वाद नाही आहे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. शेवटी एक नक्कीच आहे की 75 वर्ष आहेत, तो नियम आहे किंवा तो अलीकडे आता ती प्रथा आहे भारतीय जनता पक्षामध्ये, याच्यात काही शंकाच नाही. पण या सगळ्या गोष्टींचा उहापोह या निमित्तानं करावा लागणार आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे क्षणभर हे मान्य केलं की आनंदीबेन यांचं 75 वर्ष वय त्या जातील, पण त्या पदावर कोण आहे याच्यामुळे फरक पडत नाही. एका राज्यामध्ये जे चाललेलं आहे त्याच्यावर विचार करावाच लागणार आहे. आणि राज्यामध्ये जे घडतं आहे त्याचा परिणाम जेव्हा देशावर होतो, सगळ्या सामाजिक सौहार्द जेव्हा त्यामुळे बिघडतं, तेव्हा त्याचा विचार करावा लागणार आहे. आणि भाजपची अवस्था नक्की गुजरातमध्ये काय आहे त्याच्याबद्दलसुद्धा बोलावं लागणार आहे. गुजरातमध्ये नक्की काय सुरू आहे ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो गुजरातमध्ये आनंद जे काही कारण सांगितलं जातं आहे आनंदीबेन पटेल गेल्याचं, ते पटेल असं आहे का? आणि मग चाललंय काय नक्की गुजरातमध्ये दलितांचा उद्रेक, पटेल अस्वस्थ, हे सगळं जे सुरू आहे त्याचं एकूण नक्की काय होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला अपयश आलं आणि आता 2017मध्ये निवडणूक आहे, त्यामुळे फार गंभीरपणे पाहिलं जाते. कारण गुजरातची निवडणूक ही फार प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे ती जिंकण्यासाठी भाजपला नरेंद्र मोदींना वाटेल ते केलं तरी ते करतील, कारण त्यांना ते करावं लागणार आहे. गुजरात जर गेलं तर जो मेसेज जाईल तो फार भयानक असणार आहे. या सगळ्या अनुषंगानं आपण बोलतो आहोत. आणि ही चर्चा सुरू असताना सुशीबेन मागाशी काही मुद्दे मांडत होत्या. एक बघा सुशीबेन, म्हणजे शंकरसिंह वाघेलांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला सरकारवर, आनंदीबेनवर, आणि त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. भ्रष्टाचाराचे आरोप अलीकडे आनंदीबेनवर सातत्यानं होत होते, सरकारवर होत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना जास्त सवलत दिली जाते या प्रकारे पण बोललं जात होतं. त्याच्या संदर्भामध्ये काही अनधिकृत अशा ऑडिओ टेपसुद्धा पुढे आल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम काही झाला आहे का सुशीबेन? कसं बघताय, काय म्हणणं आहे? तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये असतात तर यू हॅव टू बी, जसे आमचे मनमोहन सिंग म्हणायचे की यू हॅव टू बी अबाव सस्पिशन. म्हणजे तुम्ही जेव्हा सीएम आहात, करप्शन चार्जेस झाले नाही झाले, पण अन्सार पण तुमच्याकडे जर आला तर दॅट नीडल ऑफ सस्पिशन तुमच्याकडे आहेच. पण मी गुजराती आहे, तिथे गुजरातमध्ये माझा गाव अजून पण आहे. तिथे मूलभूत प्रॉब्लेम काय आहे? नोकरी. कोणाला नोकरी भेटत नाही. ठीक आहे, तुम्ही तिथे टाटाचा तुम्ही प्रकल्प आणला, पण सर्व्हिस इंडस्ट्री आहेत का गुजरातमध्ये? मोठी सर्व्हिस इंडस्ट्री गुजरातमध्ये नाही आहे, कारण प्रॉब्लेम इंग्लिश. तुम्ही गुजराती लोक चांगला इंग्लिश बोलू शकत नाही. त्यासाठी सरकारने काहीतरी ठोस पाऊल उचलले का? सरकारचं काम काय आहे? कोणाने काय खावं, काय काम करावं, किचनमध्ये तुमचे काय कुकिंग होत आहे ते बघायचं नाही, पण लोकांचे मूलभूत अधिकार. तुम्ही बघा दी रेशिओ ऑफ माल न्यूट्रिशन इन गुजरात. तुम्ही डेव्हलपमेंट, तुम्ही नोकरीचं बघा. पटेल आंदोलन झाला कारण लोकांना नोकरी भेटत नाही. गुजरात सरकार ते मान्य करत नाही, आणि म्हणजेच परिषद असो, ग्रामपंचायत असो, पालिका असो, भूतोड जबाब गुजराती जनमानसनी मोदी सरकारला आणि अमित साहेबांना दिलेला आहे.
मी मानत नाही की आनंदीबाईंनी करप्शन केलं असेल आणि ते प्रॉब्लेम असेल, आम्ही असणारच, ते वेगळं. पण गुजरातसाठी, गुजराती महिलांसाठी, गुजराती युवांसाठी हे सरकारने काय केलं 2 वर्षामध्ये? लेट मी टेल यू दिस, काँग्रेस विल कम बॅक. कारण आम्ही आता मोहीम हात धरलेली आहे की अर्बन वोटर्स, युथ कुठेतरी आमचा बरोबर नाही आहेत, पण तो पण मोहीम आम्ही छेडणार. आणि नेक्स्ट इयर काँग्रेस नक्कीच गुजरातमध्ये आमचा राज्य असेल, आमची सरकार असेल. आणि खरोखर मालन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम, शिक्षणचे प्रॉब्लेम, सर्व्हिस इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम आम्ही नक्की सॉल्व्ह करू. सुशीबेन आणि सुशीबेन हे तुम्हाला काम तुम्हाला शुभेच्छा. सरकारचे असते. सुशीबेन तुम्हाला शुभेच्छा. काही का असेना, होईल. काँग्रेसला या निमित्तानं का असेना पण आपल्या रिवायव्हलची शक्यता वाटते आहे. Thank ही you. सुद्धा काही फार वाईट गोष्ट नाहीये. अद्यापही आशा आहे, जग आशेवर चालतं सुशीबेन, त्यामुळे तुम्ही आशा कायम ठेवा. कांता नलावडे मला सांगा की मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही मुद्दा जो UP मध्ये आहे, बघा. कांता तुम्ही नलावडे, UP मध्ये बघा काय एक परिणाम सेकंद होते ते. सुशीबेन फक्त ऐका जरा. कांता नलावडे, ही बाकी चर्चा सोडून द्या, म्हणजे नोकऱ्या किंवा काय, पण एक असं म्हटलं जातं की गुजरात मॉडेलचं जे मिथ तयार केलं होतं त्या भ्रमाचा भोपळा हळूहळू फुटला आहे आणि गुजरात मॉडेलचं हे अपयश आहे, अशी पण चर्चा सुरू आहे. कांता नलावडे काय म्हणते? गुजरात मॉडेलचं अपयश असं कसं तुम्ही म्हणाल की खरं म्हणजे आनंदीबेन पटेलने सुद्धा खरं गुजरातमध्ये जर आपण पाहिलं तर शहरामध्ये PPP तत्वावर 50,000 गृहयोजना म्हणजे घरं म्हणजे त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवली. खरं गुजरातचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी उड्डाणपूल असतील किंवा रस्ते असतील, मेट्रो रेल्वे असेल, खरं म्हणजे जाळं त्याचं त्यांनी पसरवले. म्हणजे असं तुम्हाला खरं म्हणजे खूप प्रयत्न केले यांनी म्हणजे आमच्या आनंदीबेननी. तुम्ही असं त्यांना नाही म्हणू शकत. सुशीबेन आता करणार आहेत त्यांचं सरकार नाही, आल्यानंतर. आता त्या म्हणतात स्वच्छ भारत अभियान जे होतं देशातलं ते गुजरात इतकं चांगलं त्यांनी राबवलं की देशभरामध्ये पहिला क्रमांक त्यांना त्याच्यामध्ये खरं म्हणजे मिळाला. आणि ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामसभेच्या तुम्ही पडले माध्यमातून सगळे? जमिनीची ग्रामपंचायत, कागदपत्र ग्रामपालिका कशी सर्वसामान्यांना गेली? कशी मिळते अहो ताई, याचा सुद्धा त्यांनी सुशीबेन, ऐका, सुशीबेन, जरा सुशीबेन, ऐका, ऐका, आता तुमचं ऐका, ऐकलं सुशीबेन. तुम्ही फार अगदी आम्ही असं करून तसं करू हे सगळं ऐकलं तुमचं. आता अहो, आमचं ते पण ऐका अगोदर पण तसंच की होतं. आनंदीबेननी महाराष्ट्राने काय केलं हे मी गुजरात सांगते, नेहमी सुशीबेन, अग्रेसर ऐका. तुम्ही तुमच्या राज्य नजरेतून होते. बघताय गुजरात आणि आनंदीबेननी कृष्णेची काय केलं नाही ते प्रत्यक्षात होतंच काय की केलं हे अगोदर. सांगते. हो, आणि काय हो? महसुलाचा पूर्वानुभव खरं म्हणजे त्यांना असल्यामुळे त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे खरं म्हणजे ग्रामसभेच्या माध्यमातून म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्र वगैरे की त्यांना उपलब्ध कशी सहज होतील या सुद्धा सगळ्या गोष्टी केल्यात. असं कसं म्हणता येईल की म्हणजे गुजरातमध्ये त्यांनी काय केलं नाही किंवा गुजरात आनंदीबेनचा आदर्श प्रचारचा नाहीये? कार्यक्रम नाही होत म्हणजे आहे. सुशीबेन तुम्ही काही कारणाने बघा तुम्हाला थोडंसं कुठे यश मिळालं की तुम्हाला असं वाटतं हा आम्ही आलो, पण आपण पाहिले अनेक राज्यांमध्ये आनंदीबेनला मी निवडणुका म्हणतच झाल्या, नाही. सुशीबेन, मी मोदी असं नसतं. सरकारला, अमित मग शहाला, तुम्ही आधी का नाही भाजपाला केलं? सांगते. आता तुम्हाला सुचतंय का हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे? आपला विषय वेगळा चाललाय सुशीबेन. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता गुजरातचा किती आदर्श वर्ष तुम्ही डोळ्यासमोर होते होता. तिकडे? अहो, Even काय हो? आपल्याकडे या राज्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या लोकांनीही सांगितलं होतं भेटी दिल्या आदर्श होत्या गुजरातला अजिबात नाही. जाऊन. आता की तरी गुजरातचं आदर्श काम येऊ नका करावं, ताई. प्रकल्प सरदार सरोवर प्रकल्प असेल, नदीजोड प्रकल्प असेल, कांता नलावडे, अनेक कांता प्रकल्प नलावडे, आपण कांता झालेली नलावडे, होती. तुमचे मुद्दे पोहोचले. सुशीबेन जरा ऐका, पण कांता नलावडेंनी अगदी छान सगळं जे काही समर्थनार्थ सगळे मुद्दे आहेत त्यांचे समर्थनार्थ नाही, जे ते वास्तव सगळे आहे, मुद्दे जे केलंय तेच ठीक आहे, सांगितलंय. एक लक्षात घ्या. समर्थनार्थ नाही, जे सत्य आहे ते मुळामध्ये सांगितलंय. कांता नलावडे तत्वज्ञान असं म्हणतं की सत्य आणि वास्तव हे सापेक्ष असतं. नाही, नाही, त्यामुळे वास्तवच आहे ते. तुमचं तुम्ही वास्तव म्हणा- आणि त्यांचं वास्तव हे वेगवेगळं असेल, पण दोन्ही वास्तव असतं अनेकदा. योगेश त्रिवेदी मला सांगा, एक बघा म्हणजे कांता नलावडे सांगतायत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण जर खरंच गुजरात मॉडेल एवढं दमदार असेल तर गुजरातमध्ये एवढा असंतोष का वाढतो आहे? दलित अस्वस्थ आहेत, पटेल अस्वस्थ आहेत, महिलांची अस्वस्थता वेगवेगळ्या निमित्तांनी पुढे येते आहे. याचा अर्थ गुजरात मॉडेलमध्ये काही दोष आहेत का? एकूण गुजरातचा विकास याच्या अनुषंगाने जी दृष्टी आहे त्याच्या अनुषंगाने काही अडचणी आहेत का? योगेश त्रिवेदी कसं बघताय, काय म्हणणं आहे? योगेश त्रिवेदी बोला. तर योगेश त्रिवेदींना आवाज ऐकूच आला नाही माझा, मी जे काही बोललेलो आहे ते. पण ठीक आहे, कांती गालांना मात्र आवाज ऐकू आलाय, त्यांनी हात पण वर केलेला आहे. कांती गाला, हाच प्रश्न तुम्हाला काय म्हणणं आहे? नाही, मी कांताताईशी एका बाबतीत सहमत होतोय की आनंदीबेन पटेलचं एकूण कामकाज जे आहे ना ते फारच समाधानकारक आहे. गुजरातमध्ये लोकांना आनंदीबेन वर असं राग नाहीये. पाटीदार आंदोलन जे होतं ना
त्याच्यामध्ये भाजपचेच काही मोठे नेत्यांच्या छुपा पाठिंबा सुरुवातीला होता. हार्दिक पटेल का तेवढे मोठे नव्हते. सुरुवात ज्यावेळी आंदोलनाचं झालं ना त्यावेळी काही छुपा पाठिंबा होता, त्यामुळे हे आंदोलन वाढत गेलं. आणि मग त्याच्यानंतर जे दलिताचं आंदोलन झालं ना तर त्याचं कोणावर होळी आपण म्हणतो ना नारळ एक फोडलं पाहिजे. त्यामुळे आनंदीबेनला ते बदलायचं आहे का कसंही करून 2017ची निवडणूक भाजपसाठी खूप महत्वाची आहे. मोदींना पण आपलं होम स्टेट आहे ते कधी कुठलाही परिस्थिती हरता कामा नये. त्यासाठी आता एक नेता बदलला ना की त्याला लोक थोडं त्याला वेळ देतात. ते मध्ये एक जे स्पेस मिळालं ना त्याचं भाजप त्याचा फायदा घेईल. भाजपची जी संघटना आहे ना ती खूप मजबूत आहे. आज पण गुजरातमध्ये काँग्रेस तर गुजरातमध्ये नाहीच आहे. सगळी नगरपालिका आता पण म्हणजे पटेल आंदोलनानंतर पण सुरत, वडोदरा, गांधीनगर सगळं नगरपालिका त्यांनी जिंकल्या. अर्बन मध्ये अजूनही बीजेपी खूप स्ट्रॉंग आहे. रुरल गुजरातमध्ये पर्टिक्युलरली पटेल आंदोलन आहे ते बेसिकली सौराष्ट्रामध्ये जास्त आहे. परिषदचं काय आहे? मी मान्य करतो ग्रामपंचायत ते हरले पण तिथे ग्रामीण भागामध्ये अर्बन भाग जास्त आहे ना. अर्बन बरोबर. कांती गाला तुमचे मुद्दे पोहोचले. शहरी भागामध्ये भाजपचा प्रभाव अद्यापही आहे. पण 2 मुद्दे कांती गालाने जे मांडले ते भाजपच्या अनुषंगाने फार चिंतेचे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आलेला आहे असं दिसतंय. भाजपमधला अंतर्गत असंतोष हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये सातत्यानं येणारं अपयश. या सगळ्या मुद्द्यांचा विचार फार महत्त्वाचा आहे. मोनिका नामे आता आपल्यासोबत आहेत. मोनिका नामे या प्रेक्षकांच्या वतीनं आहेत. आपण नामवंतांना बोलावतो पण एक प्रेक्षक पण मुद्दाम बोलावतो प्रेक्षकांची काय भूमिका आहे ते ऐकण्यासाठी. मोनिका नामे तुमचं स्वागत. एकूण जे चाललंय गुजरातमध्ये आनंदीबेन आता गेलेल्या आहेत, त्यांना हटवलं किंवा त्या निवृत्त झाल्या, जे काही असेल, मोनिका नामे कसं बघताय, काय म्हणणं आहे? हॅलो हॅलो हा मोनिका नामे बोला. हां, एक देशाची नागरिक म्हणून जर ह्या म्हणजे सगळ्या प्रकरणाचं जर विश्लेषण मी सोप्या शब्दात करायचं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जसं असतं, क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन तो किती प्रतिभावान असू दे तो स्ट्रगल करत असतो. बॅटिंग करताना त्याला जमत नसतं. स्ट्रगल इतकं करत असतो की त्याला स्ट्राईक पण रोटेट करता येत नाही. मग काय होतं, कुठेतरी असा एक क्षण येतो जेव्हा त्याला एक निरोप येतो की आउट होऊन जा. मग त्याच्यासाठी तो काय करतो, एखाद्या अशा बॉलवर फटका मारतो ज्याच्यावर तो कॅच आउट तरी होतो, नाही तर हुकला तर मागे स्टंप आउट तरी होतो. आनंदीबेनचं अगदी तेच झाले. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तो विशेष म्हणजे काय करतो, तो जेव्हा निघत असतो पॅव्हलियनकडे निघत असतो तर निघता तो काय करतो, उगाचच तो कसा शॉट मारायचा होता म्हणून उगाचच हवेत बॅट फिरवून दाखवतो. आपल्या भारतातलं पब्लिक क्रिकेटच्या बाबतीत तर हुशार आहे की त्यांना कळून जातं की काय आता बॅट फिरवतो, तुला आउट व्हायचो तर आउट झाला. म्हणजे आता आनंदीबेननी राजीनामा दिला ते ठीक झालं, त्या आउट झाल्या, पण त्याच्यावर त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिले की माझी 75 आली वगैरे, हे म्हणजे ते बॅट फिरवणं आहे असं मला वाटतं. त्यांनी बॅट फिरवलेली आहे. अगदी मोनिका नामे तुम्ही फार चपखल उदाहरण दिलेलं आहे. आपल्याकडे लोकांना राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट या 3 आवडीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या तिन्हीकडच्या कल्पना एकमेकांना जरा मांडल्या की लोकांना ते आवडतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता मोनिका नामे ज्या प्रकारे सांगतायत त्या प्रकारे त्या आऊट झाल्या, पण ज्या बॅट्समनसाठी त्या आऊट झालेल्या आहेत नव्या, तो नवा बॅट्समन कोण असणार आहे? गुजरातमध्ये आता आनंदीबेन पटेल यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल? जरा स्क्रीनवर आपण बघूया कोण दावेदार आहेत, कारण हे सगळे दावेदार अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण बघूयात स्क्रीनवर की आत्ताचे दावेदार कोण आहेत. अमित शहांपासून सगळ्यांची नावं आहेत. अमित शहा आहेत पण ते म्हणतात मला रस नाही, पण रेसमध्ये आहेत. नितीन पटेल आहेत, विजय रुपाणी आहेत, आणखी 2-3 नावं आहेत. पण ही सगळी 4-5 नावं आहेत. याच्यापैकी कोण येणार? पी रुपाला आहेत, दलसानिया आहेत, गणपत वसावा आहेत. अशी सगळी 6 जणांची नावं आता चर्चेमध्ये आहेत. योगेश त्रिवेदी, मला सांगा, ही जी 6 नावं आता दिसत आहेत, खरंच आनंदीबेन पटेल यांनी मोनिका नामे म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून त्या आऊट झाल्या, पण ज्या बॅट्समनला जागा करून दिलेली आहे की जो बॅट्समन आता धुवाधार धावांची बरसात करेल, तो नवा खेळाडू कोण असेल? नवा मुख्यमंत्री गुजरातचा कोण असेल? प्रामुख्यानं कुठल्या गोष्टींचा विचार होऊ शकतो? काय वाटतं? योगेश त्रिवेदी, तुम्हाला ऐकू येते माझा आवाज? योगेश त्रिवेदी, प्रश्न पुन्हा जरा हा, मी म्हटलं गुजरातचा मुख्यमंत्री आता कोण असेल, काय वाटतं? प्रश्न जरा मला ऐकायला आला नाही.
मी त्यांना आता काय आहे, आता ब्रेकिंग न्यूज एक मध्ये व्हॉट्सअपवर आली. अमित शहाचं नाव येत आहे आणि 5 तारखेला ते काहीतरी शपथ घेत आहेत हां आणि त्यांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून JP नड्डांचं नाव येत आहे. अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु याच्यामध्ये असं आहे की सौरभ पटेल, नितीन पटेल आणि विजय रुपाणी यांची नावं जी चर्चेला चाललेली आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे की 2017ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदींचं तिकडे लक्ष राहणार आहे. लौकिकार्थानं आणि तांत्रिकदृष्ट्या जरी नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार असतील तरी ते आता ते मूळ गुजरात म्हणून त्यांनी पूर्वीचे मुख्यमंत्री असताना 6 कोटीचं 5.5 कोटीचं गुजरात म्हणायचे, आता 125 कोटीचं भारत म्हणतायत. आणि त्या दृष्टिकोनातून 6 कोटीचा जो गुजरात आहे तो आपल्या ताब्यात कसा राहील या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींची पावलं त्याच्यामध्ये असतील आणि नरेंद्र मोदींचे जे हनुमान आहेत अमित शहा हे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. आणि अमित शहाना जर समजा या बाजूची जबाबदारी जर सोपवली तर जसं आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी भरपूर जागा मिळवल्या, तशा ह्या जागा मिळवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील आणि भाजपमध्ये काही होऊ शकतं. आणि नरेंद्र मोदींचा ज्याच्या बरोबर. योगेश त्रिवेदी हात योगेश असेल, योगेश तो होऊ त्रिवेदी शकेल. तुमचा मुद्दा पोहोचला. सुशीबेन, योगेश त्रिवेदींचं अनुमान असं आहे की मोदींचे हनुमान आत्ता गुजरातचे मुख्यमंत्री होतील आणि ट्रबल शूटर असे ते होतील, विघ्नहर्ता, त्यामुळे ते गुजरात जिंकून देतील मोदींना. सुशीबेन, खरंच अमित शहा जर आले मुख्यमंत्री म्हणून तर फायदा होईल असं वाटतं का सुशीबेन? नाही, फायदा म्हणजे गैरफायदा जो होणारा आमचा हिसाबाने. पण बीजेपीकडे एकच पण बीजेपीची रणनीती आहे प्रचार जिंकायची, इलेक्शन जिंकायची. मोदी साहेबांचे भाषण आणि मोदी साहेबांचे प्रॉमिसेस. म्हणजे आमचे कॉर्पोरेशनमध्ये इलेक्शनमध्ये काय मॅनिफेस्टोमध्ये का आज पेपरमध्ये होता, एकच लिहिलंय की उद्यापासून की मोदी साहेब गोइंग टू बी स्टार प्रचारक. मला माझा आवाज हो येतोय सुशीबेन, बोलत राहा तुम्ही. पण देअरफॉर आता भारतची समाज भारतची प्रजा समजली आहे. समजले खोटे वायदे जोपर्यंत तुम्ही सूट बूटची सरकारचे सगळं प्रचलित झालेलं आहे ते थांबवणार नाही. गुजरात असो, UP असो, पंजाब असो, बीजेपी नक्की हारणार. अमित शहाचा काही फरक पडणार नाही. बरं सुशीबेन, तुमचा मुद्दा पोहोचला. कांता नालावडे, मला सांगा, एकूण मूलभूत काही बदल केला पाहिजे असं वाटतं का? नाही, मूलभूत बदल केलाच पाहिजे. आणि मुळात मी तुम्हाला जसं सांगितलं की व्हायब्रंट गुजरात आणि 2017च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या डोळ्यासमोर ठेवून मग पाटीदारांचं आंदोलन असेल किंवा हे आता उन्हामधली जी काही घटना म्हणजे घडली आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे विचार केला गेलाच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच म्हणजे मुख्यमंत्री निवडले जातील. आता अमित शहाजींकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि संसदीय बोर्डाची आमची मीटिंग चालू आहे. त्याच्यामध्ये ही जी सर्व नावं आहेत हीच नावं सर्व आहेत. म्हणजे सौरभ पटेल आहेत, नितीन पटेल आहेत, रुपानी आहेत, पुरुषोत्तम रुपालाजींचं नाव आहे, अमितजींचंही नाव आहे. संसदीय बोर्डाची आमच्या मीटिंग चालू आहे. आणि सुशीबेन, खरं म्हणजे त्या का अशी स्वप्न पाहतायत मला काही कळत नाहीये. कांता नालावडे, मला सांगा, कोणी येऊ दे, परंतु बरोबर, एक संसदीय बोर्ड योग्य तो निर्णय घेईल, योग्य तो निर्णय घेईल. बरोबर. पण देशाची जबाबदारी सोडून अमित शहांना गुजरातमध्ये यावं लागणं हे एका अर्थानं अपयश आहे असं वाटतं का? नाही, मुळात अजून निर्णय झालेला नाहीये. संसदीय बोर्डाची मीटिंग चाललेली आहे. मी असं म्हणतो, अमित शहा मुख्यमंत्री झाले, आपण आता भाकीत करून ठेवूया, अमित शहा मुख्यमंत्री झाले तर ते अपयश असेल असं वाटतं का? नाही, अपयश कसं असेल? अमित शहा जरी मुख्यमंत्री झाले तर ते अपयश असणार नाही. अपयश असायचं काय कारण आहे? आता या सर्व लोक, रवी श्रीवास्तव आलेले आहेत, रवी श्रीवास्तव आलेले आहेत, बरोबर, नितीन पटेल आहेत, सौरभ. मला पूर्ण नंतर बोलतील, आपवाले आले की तुम्ही चेक
ढकलून जाऊ नका. आधी मला ऐका, माझं रवी मत- श्रीवास्तव आले, 3 मिनिटं राहिलेले आहेत हो, आपली. माझं त्यांना मत पुन्हा मला बोलता येणार मांडू नाही. द्या. म्हणजे अभी मुझे मौका मिलना चाहिए. देखिए, बोला बोला रवी श्रीवास्तव. आनंदीबेन पटेल का इस्तीफा आम आदमी पार्टी की बिल्कुल। एक बहुत बड़ी जीत है. जब से अरविंद केजरीवाल जी गुजरात में दाखिल हुए और जिस तरह से उन्होंने उनकी पहली मीटिंग की अनुमति नहीं दी, उसके बाद उन्होंने ऊना में जाकर के जिस तरह से सोमनाथ दर्शन के बाद में उन्होंने ऊना में जाकर के दलितों से मुलाकात की, यह अरविंद जी की एक बहुत बड़ी जीत है, आम आदमी पार्टी की एक बहुत बड़ी जीत है. और भ्रष्टाचार के आरोप आनंदीबेन पटेल पर लग रहे थे. उनकी लड़की अनार पटेल को जिस तरह 448 करोड़ में की जमीन जो है कौड़ियों के भाव दे दी गई, उनके ऊपर गंभीर आरोप थे. इसके अलावा उनके बेटे पर भी भ्रष्टाचार के आरोप थे. आनंदीबेन पटेल को तो बहुत पहले ही वहां से हट जाना चाहिए था, पर और 2 महीने पहले ही अरविंद जी ने ये भविष्यवाणी कर दी थी कि आनंदीबेन पटेल के दिन भर गए हैं. तो इसलिए ये कोई बहुत ही अचंभे की बात नहीं है जो उन्होंने अपना इस्तीफा ऑफर किया है. और ये जो है ये भ्रष्टाचार के खिलाफ एक बहुत बड़ी मुहिम की शुरुआत हुई है. गुजरात बदल रहा है. गुजरात के अंदर आनंदीबेन पटेल को लेकर के बहुत रोष है. पहले पाटीदार जो आंदोलन हुआ उसको आनंदीबेन पटेल ठीक तरीके से न हैंडल कर पाई और उसका एक इतना बड़ा पूरा आंदोलन खड़ा हो गया कि आज हार्दिक पटेल आपके जो उनकी ताकत है वो दिखाई दे रही है. उसके बाद दलितों पर जो अत्याचार हुए रवी उसमें भी आनंदीबेन पटेल कुछ नहीं कर पाई. तुमचे मुद्दे पोहोचले. तुम्ही अगदी उशिरा आल्यामुळे मी मुद्दा म्हटलं तुम्ही पटकन बोललं पाहिजे. ते आल्यामुळे मी उत्तेजित व्हायचा किंवा तुमच्या शब्दात चेकाळण्याचा काही कांता नलावडे मुद्दाच नाहीये, असे शब्द वापरण्याची सॉरी गरज नाही. त्याच्याबद्दल सॉरी. पण कांता नलावडे मला एक सांगा की ही जी भूमिका सगळेच मांडतात, एक तर आम आदमी पक्षाचं काय होईल, काँग्रेसचं काय होईल हे सोडून द्या, कारण यांची आत्ता की ताकद आणि क्षमता हा मुद्दा फार वेगळा आहे. त्यांना आनंद वाटणं, त्यांना हे वाटणं हे स्वाभाविक आहे. पण माझा पुन्हा मुद्दा तोच आहे की ज्या गुजरात मॉडेलच्या भरवशावर नरेंद्र मोदींचं नेतृत्व देशभर उभं राहिलं, ते मॉडेल त्या प्रमाणामध्ये राहिलं नाही आणि क्षीण होतं आहे, हे मोठं अपयश आहे. त्याच्या अनुषंगानं तुम्हाला फार वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मुळात दलित जे तुमच्या सगळ्या याच्यामुळे नाराज होतात, मुस्लिम नाराज होतात, बाकीचे लोक नाराज होतात, ही सगळीच धोरणं बदलावी लागतील. कारण हिंदुत्ववादी शक्ती वारंवार भाजपला अडचणीमध्ये आणतात. लक्षात घ्या, गोरक्षक दलाशी संबंध नाही मोदींचा, हे सगळं बरोबर आहे. पण हे सरकार आल्यापासून जो शब्द तुम्ही वापरला तो शब्द मी आता वापरतो, तुमचं सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी शक्ती चेकाळलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की हे आमचं सरकार आहे. हे जे देशभर सुरू आहे त्याचा फटका बसतोय. याच्या अनुषंगानं काही एक नीट व्यूहरचना केली पाहिजे असं गंभीरपणे भाजपला वाटतं का? हो, नक्कीच. या दृष्टीने सुद्धा म्हणजे ज्या आपण पाहिले की उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत, म्हणजे तर मला असं वाटतं की याच्याबद्दलची व्यूहरचना नक्कीच म्हणजे केली जाईल. आणि गुजरातमध्ये आपण जे सांगितलं की उन्हाचं म्हणजे कोणीही मान्य करणार नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते, इवन पंतप्रधानसुद्धा, म्हणजे जे घडलेलं आहे हे फार दुर्दैवी आहे, अत्यंत वाईट आहे. याच्याबद्दल दुमत नाही, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, नंबर 1. परंतु तुम्ही जे आता म्हटलं की म्हणजे मुस्लिमसुद्धा नाराज आहेत, तो गुजरातमध्ये तुम्हाला सांगते की गुजरातचा मुस्लिम हा मोदींवर किंवा भाजपवर नाराज आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण मीही म्हणजे सातत्याने सुरत असेल, बडोदा असेल किंवा गांधीनगर असेल, मी प्रचाराला कायम प्रत्येक निवडणुकांमध्ये अगदी कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्सपासून जाते. आणि मोदी ज्या विधानसभा क्षेत्रातून निवडून यायचे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 ते 40% मुस्लिम आहेत. आणि त्या जर क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात, त्यांच्याशी बोललात, तर त्यांनी सांगितलं जेव्हापासून मोदी जे आले तर रेड अलर्ट नाही, आम्हाला कसलं टेन्शन नाही, अजिबात तिथे त्या ठिकाणी मुस्लिम त्यांच्या विरोधात नाही. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने किती मुस्लिम आहेत नाही, बघा तो महत्वाचा मुद्दा नाही. नाही, मी गुजरातचा आपला बघा, आता तुम्ही जरी नसला तरी सुद्धा तिथले मुस्लिम नाराज आहेत असं तुम्ही कसं लगेचच तुम्ही त्याच्यावर आणता? आता सगळ्यात जास्त दलित खासदार आमचे जास्त आहेत, म्हणजे याचा अर्थ असा लगेच नाहीये. परंतु खासदार नाहीये मुसलमान किंवा तिथून निवडून नाही आला म्हणून मुस्लिम म्हणजे जी परिस्थिती वाईट आहे असं अजिबात नाहीये. प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की त्या मतदारसंघातला जो मुस्लिम मतदार आहे तो किती आस्थेने मोदींच्या बद्दल म्हणजे बोलत असतो की जेव्हापासून मोदी ज्या ठिकाणी आले तेव्हापासून अडचण नाही. दलित खुश आहेत, मुस्लिम खुश आहेत, महिला खुश आहेत. तुम्ही उपहासात्मक बोलू नका, अडचण काय? उपहासात्मक बोलू नका, अडचण काय? पण चुकीचं बोल. एक मिनिट अरे आप उल्टी गिनती शुरू हो गई है. लाल के हसीन सपने देखना है आपका काम है.
मुस्लिम साथ मुंगेरी में लाल हैं, के ना हसीन महिलाएं सपने साथ में देखने हैं। का काम बार बार ये आपका काम है। सगळे अरे मुद्दे आपके सगळे पार्टी में अंदर क्या चल रहा है वो पहले आप देखो। सगळे मुद्दे अरे पोहोचले. हमारी पार्टी में क्या चल रहा है? एक सेकंद. तेरा तो आपने पकड़ा, 12 बाहर आ गए। एक क्या चल रहा है हमारी सेकंद, पार्टी? एक सेकंद, एक सेकंद. कैसा बर्ताव कांता करते हो नलवडे, पहला कांता देखो, नलवडे. बाद माझा में अरे माझा जिन्होंने वेळ अपनी संपलाय. पत्नी रवी, छोड़ दी, रवी, उनके रवी, बारे में बात रवी, करिए ना. रवी, रवी, रवी. माझा वेळ संपलाय. योगेश त्रिवेदी 30 सेकंद आहेत, माझा वेळ संपलाय. मला एवढंच सांगा, गुजरातच्या निवडणुकांचा मुंबईवर काही परिणाम होणार आहे का? कारण गुजरात आणि मुंबई यांचा फार जवळचा संबंध आहे. अशा वेळी मुंबई आई आणि महापालिका मावशी. आणि गुजरात, योगेश त्रिवेदी कसं बघताय? नक्की. तर ह्याचं गुजरातच्या निवडणुका आणि मुंबईच्या निवडणुका याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या वेळचे प्रश्न वेगवेगळे आहेत, परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये नरेंद्र मोदींना आपल्या खासदारांना आणि देवेंद्र फडणवीसांना आपल्या आमदारांना आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता लावून घेण्याची गरज आहे. कारण त्यांना सुशीबेनना काहीतरी बोला. सुशीबेन 30 सेकंद आहेत, पटकन बोला, आपला वेळ संपत आलेला आहे. साहेब, गुजरात आणि मुंबई फार जवळचा रिश्ता आहे. 23% मुंबईमध्ये गुजराती आहेत. मला एकच सांगायचे आहे, सध्याच्या काळामध्ये मोदी साहेबांनी एक मन की बात मध्ये सांगितलं, मन की बात मध्ये, की सप्टेंबर नंतर जर तुम्ही फेअर अँड लवली स्कीम तशी त्यांनी घोषित केली की सप्टेंबर नंतर जर तुम्ही तुमचे काळा धन देणार नाही तरी आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू. सगळे व्यापारी नाराज झालेले आहेत. आंबेडकर भवन पडला, निडल ऑफ सस्पिशन आहे. एक बिल्डर, भाजपाचा बिल्डर कोणी पाडला, आमदार आहे भाजपाचा, त्याच्यावरती आहे. हे दलित जे सगळं कांड घडला उन्हामध्ये, त्याच्यावरती तुम्ही मला सांगा, अमित शहा असो, बीजेपीची वरिष्ठ असेल, कोणी बोलले का? बरं, सुशीबेन तुमचा सांत्वना मुद्दा दाखवली का? पोहोचला. माझा वेळ संपलेला आहे. माझा वेळ निषेध संपलेला आहे. केला का? सुशीबेन एक सेकंद, माझा वेळ संपलाय. ही साहेब, सगळी कुठे चर्चा, चाललाय? सुशीबेनचा आवाज बंद करा एक सेकंद. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. एकूण गुजरातमध्ये जे काही घडलं ते नक्की काय घडलंय? आनंदी असं पण म्हटलं. आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला, कारण सांगितलं. पटेल असं कारण आहे का ते? ही सगळी चर्चा आपण केली. ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये 2017मध्ये जी निवडणूक होणार आहे ती निवडणूक एका अर्थानं अत्यंत वेगळी, महत्त्वाची, निर्णायक निवडणूक असणार आहे. त्यामुळे बघूया आगामी काळात काय होतंय ते. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.